दावा करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा असेल आणि प्रतिस्पर्धी संघ वेडाय वागळे इस्टेटवरून आलेला हा संघ नक्कीच आपण जर विचार केला तर या संघामध्ये देखील दम आहे, रोखू शकतात. पण बदलापूर ॲव्हेंजर्स होम ग्राउंड असेल या सामन्या या जर आपण विचार केला खेळपट्टीवर अनेक सामने खेळले असतील, अनुभव असेल या खेळपट्टीचा, तर खेळपट्टीचा अंदाज घेऊन कशा प्रकारची फलंदाजी करतील ह्याच्यात पाहणं इंटरेस्टिंग असेल. मॅच रंगतदार होईलच. इलेक्ट्रोमेट कर रहा हूं मैं, एक ही कर रहा हूं. येस, लेट्स प्ले. पहिला चेंडू लाजवाब गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला भुवनेश्वर कुमार स्टाईल मध्ये. पहिला चेंडू फेकण्यामध्ये यश संपादित झालाय. इनस्विंगचा मारा त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज यार. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतोय तब्बल 6 षटकार. येस टीचे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एका धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा मानस केला जाणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत, पंचांना गिरकी मारून मात्र नक्कीच चेंडू अडवतील. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 3 चेंडू आणि 7 धावा. फटका चांगला लाजवाब स्ट्रोक. मिड विकेट खाली आहे. चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळतात तब्बल 4 चौकार. येस टीच्या. पुन्हा एकदा फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. बॉल चेस करेल, फक्त काम असेल बाउंड्री लाईन वरून बॉल घेऊन येणं. चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. इलेक्ट्रोमेट चौकार. येस टीचर.
गोलंदाज या ठिकाणी फारच महाग ठरला. आशिष आणि निलेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगत निर्माण करत असताना मिळाला खेळपट्टीचा अनुभव आहे आणि कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, सेल्फ बिलीफ देखील स्वतःवरती आहे. आपल्याला संघाला जिंकवण्यासाठी जितके प्रयत्न करतील तितके कमी या ठिकाणी असे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, आशिषच्या बॅटमधून 1 षटकार तर निलेशच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. कोलवा टप्प्याचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच विनंती असेल बॉलर्स नेम सांगायचंय कृपया करून. JP बोरसे या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिला चेंडू तर फारच अप्रतिम टाकला, पण आशिषचं आपण पाहिलं की पहिला चेंडू बघतो तदनंतर मात्र समोरच्या गोलंदाजाला दाखवतो. तर दाखवण्याची वृत्ती जी आहे ती मात्र या ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळेल का. प्रयत्न तर तोच होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तितका सुरेख संपर्क झालेला नाहीये. मी तर म्हणेन टच झाला असता तर कुठेतरी लांब फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. बॅट स्विंग फारच चांगला. एक धाव मिळेल त्या ठिकाणी आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. वेडा या संघाचा जर आपण विचार करतोय तर फारच अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये नक्की सादर करत असताना निलेशच्या बॅटमधून मोठा फटका येणं गरजेचं आहे. कारण आपण जर विचार केला वेडा या संघाचा तर फलंदाज आहेत आणि फलंदाजीमध्ये जोर देखील दाखवले तर कमीत कमी 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. बदलापूर ॲव्हेंजर्स या संघाचा आपण विचार करतोय तर
नक्कीच डॉट चेंडूची सांगता. बॅटची कडा घेतली, 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करणं या ठिकाणी फारच टफ असतं. जेव्हा चेंडू बॅटची आउटर एज घेऊन बॅट स्लाइज होते तेव्हा मात्र चेंडू फिरतो आणि त्या फिरण्यामध्ये नक्की स्वतःच्या बॉडीला स्वतःच्या माइंडला ॲडजस्ट करावं लागतं की कितीच्या गतीने चेंडू फिरेल. पण इथे मात्र अपयश मिळतंय. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याला आणि नक्कीच जर आपण विचार करतो आशिषच्या फलंदाजीचा तर आता मात्र त्याला आपला आर्क सेट करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका खेळलाय, सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक असते तरी बघत राहिले असते. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. कॅमेरामॅनला मानवंदना देताना हा अप्रतिम फटका. षटकार एसटीचे. चल दो 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 आराम से दो चंद्र निकल जा। हो गया बहुत सही रनिंग है, गुड रनिंग आशीष, गुड रनिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच चित्याच्या चपळाईने या 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाला. जर अद्याप आपण विचार करतोय तर धावफलकाचा, तर धावफलकावरती धावांची नोंद झाली 27 धावा, 28 धावा माफ करा. या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5वा चेंडू प्रगतीपथावर. गोलंदाज तयार होत असताना आशिषच्या विरोधात. एकच धाव. उर्वरित शेवटचा चेंडू 29वा धावफलकावरती. नक्कीच षटकारानंतर कुठेतरी संजीवनी देण्याचं काम स्कोरबोर्डला केलं जातं. चंद्रेशला पाहतोय स्ट्राइक वरती. बॅटची कडा. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. चंद्रेश इट्स बॅक टू द डगआउट. येस टीचर. वरती नक्कीच नोंदवला जातात. 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. शेवटचं षटक मार्गस्थ. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. संकेतचा विचार केला तर मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला या ठिकाणी समाचार घ्यावा लागेल. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. आशिष पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. 31वा
धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या जातात. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. संकेतला पाहावं लागेल. फलंदाज माघारी परतेल धावचीच्या स्वरूपामध्ये. 2 धावा खेळायच्या नादामध्ये या ठिकाणी आपली विकेट मात्र गमावली आहे. फलंदाज झालाय बाद ESDJ. लास्ट ओवर में क्रीज छोड़ के पहले आधे क्रीज पे आ जाना संकेत। आपको जाना है। दो हो ना ड्यूटी मोबाईल पाहिजे। धावफलकाचा जर आपण विचार करतो, 31 धावांवर स्थगिती होत असताना उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल शेवटच्या. लास्ट बॉल असेल. विकेट और भागना भी है, कुछ भी कर। मुझे रन लास्ट बॉल अपन बॉय शाबाश। विकेटच्या आधी एक सिंगल विकेट दुसऱ्या बॉलला घेतली ना। फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. योगीच्या बॅट मधून अनिरोगी फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4. चौकार ESDJ.
दिनेशच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. टार्गेट असेल 40 धावांचं. कट केला, सुपर कट केलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चौकार एसटीचे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. विचार करतोय तर मात्र नक्कीच चौकारानंतर चौक प्रत्युत्तर आतमध्ये चेंडू तेवढा रूम दिला जात नाही, या टप्प्या वॅरी केला जातो. जर आपण विचार केला 3 चेंडूंचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 खेळाडू नक्कीच आपण समोर पाहतोय. कॅच घ्यायची संधी त्या ठिकाणी नक्कीच उपलब्ध होती. 100 गुण मात्र नक्कीच एफर्टचे मिळतील. नक्कीच टाळ्या वाजतील आपल्या क्षेत्ररक्षकाकडून. प्रत्येकानं कॅच घेण्याची नक्कीच जी इच्छा होती ती मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवली. ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंगचे स्टँडर्ड अप सेट करता त्यावेळी बाकीच्या क्षेत्ररक्षकांना देखील त्याच्यामधून एक उत्स्फूर्तता मिळते, एक जोश मिळतो आणि तो जोश मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. कोलवा टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट याचा जर असता तर मात्र कुठेतरी फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. सहा धावा धावफलकावरती झाल्यात. बॅटची कडा लागली, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. पहिली विकेट, पहिला हादरा इलेक्ट्रोमेड. फलंदाज झालाय बाद एसटीचे. ट्रॅकवर योगेश पाटील या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना नक्कीच पाहायला मिळतात. पहिला चेंडू, पहिला चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील तब्बल 4. चौकार एसटीचे.
आफ्टर मिड चौकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. लाजवाब स्ट्रोक मेकिंग त्या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा योगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतात. एकच धाव असेल. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. चेंज ऑफ लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. लेंथ थोडीशी व्यारी गेली. पुढे कुठेतरी चेंडू फेकण्यात आला होता पण आता मात्र मागे आणि आतमध्ये आलाय चेंडू. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे. चूक झाली आहे. चुकीला माफी नाही. या ठिकाणी फार महत्वाची विकेट होती आणि विकेट या ठिकाणी ड्रॉप झालेली पाहायला मिळते. येस, विकेट प्रस्थापित करण्याची पूर्णपणे संधी होती. झेल ड्रॉप झालाय. चांगला चेंडू त्या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच पहिलं जज केलं. यष्टीरक्षकाची देखील साथ. पहिला फटका दाखवला की मी तिथे खेळणार आहे आणि तदनंतर मात्र चेंडूला वॅरी गेलं. नक्कीच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. कट केला चेंडू मात्र थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत तब्बल 4 चौकार एसटीचे. एक धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 17 धावा धावफलकावरती. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये कोणाच्या खांद्यावरती गोलंदाजीची कमान सोपवतील पाहणं तितकंच गरजेचं. राजेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. काय झेल टिपलाय. लाजवाब झेल. चंद्रेश योगेश पाटील यांनी तो झेल टिपलाय. आपल्या गोलंदाजीवर जो झेल सोडला होता त्याचा मात्र या ठिकाणी परतफेड करत असताना नक्कीच पाहायला मिळतेच. फलंदाज झालाय बाद. यस, वन मोर विकेट डाऊन. यस रिजा. नक्कीच
एकच धाव असेल. नक्कीच जर त्रास होत असेल कारण योगदान पूर्णपणे झालेलं आहे बॅटिंग करत असताना. एकच धाव. सरासरीचा जर आपण विचार करतोय तर 21वा धाव फलकावरती. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप झालाय. लाऊड अपील असेल पंचाकडे. नक्कीच डिस्कशन करून निर्णय दिला जाईल. थांबायचा. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अपील आणि तो कॉन्फिडन्स मात्र पाहायला गेला आणि डिसिजन मात्र या ठिकाणी चोख देण्यात आलं. फलंदाज माघारी परतत असताना नक्कीच पाहायला मिळतोय विकेटचं पतन एसटीचे. ची गरज. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे झेल खाली. झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. पुन्हा एकदा तुचलमय आया ही मैदानामध्ये स्थिती कुठेतरी पाहायला मिळते. एका पाठोपाठ एक विकेट. वन मोर विकेट डाऊन. इलेक्ट्रोमेट मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये रंगतोय एसटीचे.
एनडीएफ टीम जाऊ नका. एनडीएफ टीम कृपया जाऊ नका. एनडीएफ टीम चौका. एनडीएफ टीम कृपया जाऊ नका क्रिकेट सोडून. तुमच्या टीम पैकी एक जण तरी या, कमीत कमी इकडे एक जण तरी या. मोमेंटो द्यायचा. मोमेंटो. आशिष यादव, दिनेश यादव कृपया स्टेजवर या. आशिष, दिनेश आय आय आय. एनडीएफ कॅप्टन प्लीज कम हियर. प्लीज प्लीज. हो सर. काका याच्याकडनं एक देऊन दे ना. ते यांना मोमेंट देऊन दे ना एक. ओय नो दिला. सुदर्शन सर त्यांना एक मोमेंट देऊन दे ना. ए मोहिरेश सुदर्शनकडनं त्यांना मोमेंट देऊन दे त्यांना त्या टीमला. फोटो काढ. फोटो काढ त्यांचा. फोटो काढ. फोटो काढ. फोटो काढ त्यांचा. 3-12 3-12. स्वराज पाहिजे का? स्वराज स्वराज समीकरण बदलतंय. वाईट आलाय. वाईट प्लस आलाय. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. सामना संपलेला नाही. या मॅच अजूनही बाकी या. 3 चेंडू आणि 10 धावा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4. हा येतोय अजून एक चौकार. येस टीजे. झेल टिपलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय का? आताचा विकेट आहे पंच. येस विकेटचं पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. 1 चेंडू आणि 6 धावा. मॅच मध्ये अजूनही जान शिल्लक आहे. 1 चेंडू 6 धावा होतील का? ही येणारी वेळच सांगेल. आहे कंपल्सरी चेसिंग. चौकार आला तरी सामना हरू शकतात. षटकारासाठी केलेली मेहनत आज रंगात येईल का? 1 चेंडू 6 धावा. मॅच शॉन आहे. एका बाजूला बदलापूर ॲव्हेंजर संघ तर एका बाजूला वेडा संघ. नक्कीच पाहायला मिळेल. 1 चेंडू 6 धावा. रंगतदार मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. शुक्ला सर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना वाईटचा इशारा आलाय. वाईटचा इशारा आलाय.
एक चेंडू 5 म्हणजे अजूनही षटकारच मारायचा आहे. त्या समीकरणामध्ये काही बदल झालेला नाहीये. अजून एक वाईड, अजून एक वाईड. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. आवाज यायला लागलाय वेडा संघाचा देखील. एक चेंडू 4 धावा. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे बदलापूर अव्हेंजर्स या संघाने. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. येस टीचे. डॉक्टर दिनेश यादव, परेश यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यावं. इधर देख दिन्या.